हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन। आज मी तुम्हाला उकाळा मिल्क करून दाखवणार आहे, म्हणजेच हळदीचं दूध जे असतं ते करून दाखवणार आहे। तर त्यासाठी साहित्य मी इथं काय काय घेतलंय ते दाखवते। तर इथे मी एक बॉक्सच केलाय त्यासाठी वेगळा। तर ह्याच्यामध्ये हळद आहे, मिरपूड आहे, दालचिनी पावडर आहे, तसंच इथे सुंठ पावडर आहे आणि यामध्ये मी थोडासा मध पण घालणार आहे। ह्याच्यात साखर वगैरे आपण घालणार नाही आहोत। तर इथे मी दूध जे आहे ते ऑलरेडी इथे उकळायला ठेवून दिलेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, दूध तुम्हाला म्हटलं तसं मी इथे उकळायला ठेवलेलं होतं। आता यामध्ये मी एक एक साहित्य घालून घेते। तर सगळ्यात आधी मी इथे हळद घालतीये। तुम्ही दूध किती आहे त्याप्रमाणे तुम्ही हळदीचं प्रमाण ठरवू शकता। इथे 2 ग्लास माझं दूध आहे, तर इथे मी जवळजवळ 1 चमचाभर हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर आहे, ही अर्धा चमचा दालचिनी पावडर आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मिरपूड आहे, हे घालून घेतलेलं आहे। याचबरोबर ह्याच्यामध्ये मध घालणार आहे, थोडीशी गोडी यावी यासाठी। तुम्हाला आवडत असेल तुम्ही साखरही घालू शकता। तर मी इथे मध घालून घेते मी थोडासा आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे या दुधामध्ये। तर हे दूध जे आहे हे आपल्याला 10 ते 15 मिनिट ह्याला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे सगळं जे साहित्य असतं ते दुधामध्ये प्रॉपर मिक्स होतं आणि दुधाला पण छान चव येते। थंडीच्या दिवसामध्ये किंवा लहान मुलांना खोकला वगैरे झाला असेल तर अतिशय गुणकारी असं हे दूध आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही हे अशा प्रकारे दूध बनवून पिऊ शकता तुम्ही। तुम्ही इथे बघू शकता दूध चांगलं उकळतंय। जेवढं जास्त उकळाल तेवढा त्याचा अर्क त्यामध्ये उतरतो, चवीलाही चांगलं असतं हे। आता 10 मिनिट झालेले आहेत, आणखीन एक 5 मिनिट मी ह्याला असंच उकळत ठेवते आणि झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे दूध, हळदीचं दूध जे आहे ते तयार झालेलं आहे। आता हे मी काढून घेते। आता हे मी ग्लासमध्ये काढून घेते। हे फक्त आपल्याला गाळून घ्यायचं आहे पिताना। तर तुम्ही इथे बघू शकता कलर खूप छान आलेला आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे दूध।